दक्षिण सोलापूर हादरले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील वस्तीवर एकट्याच राहणाऱ्या एका महिलेवर अज्ञात चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करून तिला लुटले आहे. गावडेवाडी कंदलगाव रस्त्यावर मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमागे रेखा लक्ष्मण गावडे वय 50 या आपल्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये एकट्याच राहतात. त्यांची 2 मुले माहेरी असतात. काल गुरुवारी रात्री त्या वस्तीवर एकट्याच झोपल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. सोने लुटण्यास विरोध केला म्हणून चोरट्यांनी धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केले. त्या रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या कानातील, नाकातील आणि गळ्यातील सर्व सोने लुटून पळ काढला. शेतात एकट्याच असल्याने हा प्रकार कोणालाच कळला नाही. आज शुक्रवारी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे दूध डेअरीवर दूध घालण्यासाठी आल्या नाहीत म्हणून त्यांचा पुतण्या म्हाळप्पा गावडे शेतात पाहण्यासाठी गेला, तेव्हा त्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्या. ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर गंभीर अवस्था असल्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील विजय गावडे यांनी मंद्रुप पोलिसांना दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.